नमस्कार, मी भुजंग चव्हाण. आपण पाहतात नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. जिल्ह्यातील मनसेचा एक डबा निखळला. जिल्हाध्यक्ष शिवा नरंगळे यांचा मनसेला रामराम. भोकर विधानसभा शिवसेनेचे उमेदवार बबन बारसे यांच्या पक्षनिष्ठेवर प्रश्नचिन्ह उभे करून अनेक शिवसैनिकांचा काँग्रेस प्रवेश. भाजपाचे नांदेड उत्तरचे उमेदवार माजी महापौर सुधाकर पांढरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ. जिल्ह्यात विजयादशमी उत्साहात साजरी. शीख बांधवांकडून हल्लाबोल कार्यक्रम संपन्न. आता बातमीपत्र विस्ताराने. नांदेड उत्तरचे भाजपाचे उमेदवार माजी महापौर सुधाकर पांढरे यांनी आज मरळज येथून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी काँग्रेस, शिवसेना, मनसे आदी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. जिल्ह्यामध्ये सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपापल्या प्रचाराला वेग आणला असून सर्वच नेते आपापल्या प्रचाराला लागलेले आहेत. भाजपाचे नांदेड उत्तरचे उमेदवार माजी महापौर सुधाकर पांढरे यांनी आज मरळक येथून आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, डीबी पाटील, अरुंधती पुरंदरे, प्रवीण साले, धनाजीराव देशमुख, आलेगावकर आदींची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना आणि काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. नांदेड उत्तरमधून सुधाकर पांढरे यांना काँग्रेसकडून पालकमंत्री नामदार डी.पी. सावंत यांचे आव्हान आहे, तर राष्ट्रवादीकडून डॉक्टर सुनील कदम, शिवसेनेकडून मिलिंद देशमुख, मनसेकडून शहराध्यक्ष दिलीप ठाकूर हे त्यांच्या विरोधामध्ये उभे आहेत. सुधाकर पांढरे यांनी नुकतीच शिवसेना सोडून भाजपामध्ये प्रवेश केला असून ते भाजपाकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांना बंडखोर नेते माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासह भाजपाच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांचा पाठिंबा आहे. अल्पसंख्याक उमेदवार काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यातील मतविभाजन या आधारे ते निवडणूक लढवत आहेत. भाजपाच्या जुन्या निष्ठावंतांची नाराजी सारून त्यांना विजयाची मुहूर्तमेढ रोवायची आहे. मरळकचा महादेव त्यांना पावेल का आणि पांढरे यांच्या गळ्यात विजयाची माळ टाकेल का, ते येणाऱ्या 15 दिवसात कळणारच आहे. आज विजयादशमी. संपूर्ण भारतात विजयादशमी मोठ्या उत्साहात साजरी करतात. त्यानिमित्ताने गुरुद्वारा परिसरात हल्लाबोल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शीख बांधवांनी शस्त्रपूजा करून शस्त्रसंधी केली. आज विजयादशमी असून या दिवसाला भारतीय संस्कृतीत मोठे महत्त्व आहे. याच दिवशी भगवान श्रीरामांनी रावणाचा वध केला होता अशी आख्यायिका आहे. विजयादशमी म्हणजे अवगुणांवर विजय, विजयादशमी म्हणजे असत्यावर विजय, विजयादशमी म्हणजे दुर्गुणांवर विजय. या दिवशी नागरिक सीमोल्लंघन करतात आणि सोने लुटतात अशी एक परंपरा आहे. त्याच अनुषंगानं आज संपूर्ण भारतभर विजयादशमीचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. नांदेड शहरात गुरुद्वारा असल्यामुळे विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज दुपारच्या सुमारास गुरुद्वाऱ्यात शीख बांधवांच्या वतीने शस्त्रपूजा करण्यात आली. त्यानंतर सीमोल्लंघनाची परंपरा जपत गुरुद्वारा परिसरात हल्लाबोल निमित्त शीख बांधवांनी जोरदार शस्त्र चढाई केली. नांदेड शहरात गुरुद्वारा असल्यामुळे दसऱ्याला विशेष महत्त्व असून विजयादशमी शीख बांधवांसोबत सर्वच समाजातील नागरिक साजरी करत आहेत. या दिवशी एकमेकांना भेटून मनस्वी शुभेच्छा देखील देतात. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. भोकर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार बबन बारसे यांच्या प्रचाराने अद्याप विवेक घेतलेला नाही. त्यामुळे मुखेड तालुका प्रमुख नागोराव जाधव यांच्यासह काही शिवसैनिकांनी बबन बारसे यांच्या पक्षनिष्ठेवर प्रश्नचिन्ह उभे करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी यावेळी मजबूत मॅनेजमेंटच्या नावाखाली जिल्ह्यामध्ये सर्वच ठिकाणी मजबूत उमेदवार दिल्याचा आव्हान आणला आहे. परंतु शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याआधी विधानसभेची दावेदारी करणाऱ्या अनेकांना त्यांनी नाराज केलेले आहे. त्याचेच पर्यावरण हातगाव, हिमायतनगर आणि नांदेड उत्तर, त्याचबरोबर आता मुखेड मतदारसंघातील फाटाफुटीमध्ये झालेले आहे. बबनराव थोरात यांनी उमेदवारी देण्याआधी जिल्ह्यात 2 वेळा खेडोपाडी हिंडून दौरे देखील केले. त्यातून जिल्ह्यातील शिवसैनिकांना एकत्र बांधण्याचा प्रयत्न केला.
परंतु उमेदवारी देतेवेळी सर्व शिवसैनिकांची मते जाणून घेतली नाही। विशेषत्वाने भोकर आणि किनवट या मधार समजल्या जाणाऱ्या मतदारसंघाच्या बाबतीत त्यांचे गांभीर्य असलेले दिसत नाही, कारण जिल्ह्यातील भोकर आणि किनवट मतदारसंघात शिवसैनिकांना मॅनेजमेंटची कुणकुण लागलेली आहे। आतापर्यंत नेहमी मॅनेज शिवसेना असा लागलेला डाग पुसण्याचा बबनरावांनी प्रयत्न जरी केला असला तरी देखील भोकर विधानसभेचे उमेदवार बबनराव बारसे हे प्रचारासाठी घराबाहेर पडताना दिसत नाहीत। त्यामुळे यावेळी देखील काँग्रेस पक्षाच्या हाताला शिवसेनेचे उमेदवार प्रतिसाद देत आहेत का हा प्रश्न समोर उभा राहिला आहे। मुखेडचे शिवसेना तालुका उपप्रमुख नागुराव जाधव यांनी खासदार अशोकराव चव्हाण आणि आमदार राजूरकर यांच्या उपस्थितीत काँग्रेस प्रवेश केला। जिल्हा परिषद सदस्य नागोराव इंगोले हे देखील त्याचीच रीव ओढत आहेत। त्याचबरोबर बबनराव थोरात यांचेही भोकर विधानसभा मतदारसंघाकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे या भागातील शिवसैनिकांची नाराजी वाढली असून नेहमीप्रमाणे स्थानिक नेते सत्ताधाऱ्यांची हातमिळवणी करत असल्याची चर्चा शिवसैनिकात आहे। उद्या याच पार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत आणि उपनेते अमोल कोल्हे हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत। किनवट आणि भोकरच्या बाबतीत बबनरावची कानउघडणी करतील का हा प्रश्न आहे। नांदेड जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जोरदार धक्का बसला असून जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले यांनी मनसेला रामराम ठोकला आहे। लोहा कंधार मतदारसंघातून रोहिदासराव चव्हाण यांच्या एकाधिकारशाहीचा त्यांनी निषेध केला आहे। शिवा नरंगले यांच्या रूपाने जिल्ह्यातील मनसेच्या रेल्वेचा एक डबा निखळून पडला आहे। उद्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची हिंगोली गेट भागात जाहीर सभा होणार आहे। त्या अनुषंगाने मागील 4 दिवसापासून मनसेचे कार्यकर्ते तयारीला लागले असतानाच मनसेचे जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले यांनी आज पक्षामध्ये बंडखोरीचा बॉम्ब फेकला आहे। आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षश्रेष्ठींवर आपण नाराज असल्याचे म्हटले आहे। लोहा कंधार भागात शिवा नरंगले यांचे मोठे जनमत आहे। त्याशिवाय ते एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून देखील सर्व परिचित आहेत। आता त्यांनी वरिष्ठांकडून योग्य वागणूक मिळत नसल्याचा आरोप केलेला आहे। मनसेचे लोहा कंधारमधील उमेदवार रोहिदास चव्हाण यांनी मात्र या विधानसभेला मतदारसंघामध्ये प्रचारासाठी शिवा नरंगले यांना थोडेही विश्वासात घेतलेले नाही। याबाबत उपाध्यक्ष बाळा नांदगावकर यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनीही नरंगले यांच्याकडे दुर्लक्ष केलेले आहे। त्याचबरोबर शिवा नरंगले आणि राज ठाकरे यांची भेट देखील होऊ दिलेली नाही असा त्यांनी आरोप केलेला आहे। गेल्या 4 महिन्यापासून या गोष्टी सांगण्यासाठी आम्ही प्रयत्न केला, पण त्या ठिकाणी नेते आम्हाला त्या ठिकाणी पोहोचू देत नाही। जिल्ह्यात मनसेला सुरुवातीपासूनच म्हणावे तसे जनमत नाही हे वास्तव आहे। त्यातच आता मतविभाजनाच्या आधारे कुठेतरी अस्तित्व दिसण्याची चिन्हे असतानाच मनसेतील वाद चव्हाट्यावर आलेला आहे। उद्या राज ठाकरे याबाबत काय भूमिका घेतील याकडे जिल्ह्यातील मनसे सैनिकांचं लक्ष लागलेलं आहे। शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स। जिल्ह्यातील मनसेचा एक डबा निखळला, जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले यांचा मनसेला रामराम। भोकर विधानसभा शिवसेनेचे उमेदवार बबन बारसे यांच्या पक्षनिष्ठेवर प्रश्नचिन्ह उभे करून अनेक शिवसैनिकांचा काँग्रेस प्रवेश। भाजपाचे नांदेड उत्तरचे उमेदवार माजी महापौर सुधाकर पांढरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ। जिल्ह्यात विजयादशमी उत्साहात साजरी, शीख बांधवांकडून हल्लाबोल कार्यक्रम संपन्न। आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया, नमस्कार।